अनिलजी, एकटे राहुल गांधी बोलत होते, आज 300 खासदार, माहिती आहे खासदार किती लोकांना रिप्रेझेंट करतात, 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि ते आज इथल्या निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. तुम्हाला वाटतं का ही वेळ आहे आता निवडणूक आयोगाने समोर यावं आणि लोकांच्या मनातला सगळा संभ्रम, लोकांच्या सोडा खासदारांच्या तरी मनातला संभ्रम दूर करायला हवा? बडे मुद्देला 1 वर्ष पूर्ण झालं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू सर. आणि आजचा हा विषय घेतला, खरं जर पाहिलं तर राहुल गांधींना माहित आहे की आतापर्यंतची निवडणूक आपण जिंकू शकलो नाही आणि पुढच्याही निवडणुका जिंकणं शक्य नसल्यामुळं, ज्याला आपल्या मराठीमध्ये म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे, आणि त्यामुळं हा कांगावा करणं सुरू आहे. खरं जर पाहिलं तर पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं तेच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं निवडणूक आयोगाकडे लेखी जर पाठवलं, कारण आता मी 4 इलेक्शन लढलोय आणि 4 इलेक्शनमध्ये जर निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही तक्रार असली तर पत्रकार परिषद घेतली, कोणी खासदारांनी घेऊ किंवा राहुल गांधींनी घेऊ, कोणीही जरी घेतली तर त्या पत्रकार परिषदेचं कॉग्निझन्स तेव्हाच घेतल्या जातं जोपर्यंत निवडणूक आयोगाला प्रत्यक्षरित्या आपण ते शपथेवर मांडतो किंवा निवडणूक आयोगाकडे आपण कमीत कमी अर्ज तरी करतो. पण इथे राहुल गांधी सगळे हवेत बाण मारतात आणि ते हवेत बाण मारणं यासाठी की त्यांना निवडणूक आयोगाकडून उत्तर नाही घ्यायचंय, त्यांना फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचंय. आजही निवडणूक आयोगाने जेव्हा म्हटलं की 30 लोकांना म्हणजे रिप्रेझेंटेशन, कुठेही जरी मोठा मोर्चा गेला तर सगळ्याच्या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या समोर कोणीच जात नाही चर्चा करायची असली तर 30 जण प्रत्येक पक्षामधले 2-2 जण या आणि 30 जण मिळून आपलं म्हणणं मांडा. पण यांचं म्हणणं ते नाही, आम्हाला 300च्या समोर, म्हणजे एकमेकावर विश्वास नाही का या खासदारांचा, आपल्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नाही का, आपल्या प्रतिनिधींवर विश्वास नाही का, किंवा यांच्यामध्ये संभ्रम होता का की 2-2 कोणत्या कोणत्या पक्षाचे घ्यायचे, आणि त्यामुळं फक्त अनार्की म्हणजे फक्त गोंधळ निर्माण करायचा, लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करायचा. पण जनता एवढीच सुज्ञ आहे की जनतेला माहित आहे की हे फक्त गोंधळ निर्माण करण्यासाठी आहे. संपूर्ण देशामध्ये यांना कोणतीही मेहनत करायची आहे नाही, लोकांसाठी काम करायचं नाही, आणि त्याच्यामुळं पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुका हे हारणार, लोकांच्या मनातून उतरलेले आहे. आणि त्यामुळं कोणावर खापर फोडायचं तर निवडणूक आयोगावर. ठीक आहे, जेव्हा जेव्हा हे जिंकतात त्यावेळेला निवडणूक आयोगावर खापर नाही फोडत. तेलंगणामध्ये अनिल भाऊ, आज जे जिंकून आलेले 300 खासदार होते, तिथं जिंकून आलेल्या 300 खासदारांनी मोर्चा काढला होता. आलेलेच आहे की त्यांना हे माहित आहे की पुढच्या वेळेला आपण येऊ की नाही, साशंकता त्यांच्या मनामध्ये. बरं ठीक आहे, मी विचारतो. त्यामुळं मला हे सांगा की निवडणूक आयोगाकडे आहे, निवडणूक आयोग एकीकडे SIR लावतो, एकीकडे म्हणतो की ट्रान्सपरन्सी करायची आहे, डिजिटलायझेशन करायचंय, प्रत्येकाला पाहता येईल, SIR लावतो. तर SIR ला विरोध, अरे मग तुम्ही तरी सांगा बिहारमध्ये कुणाची नावं वगळली ते का सांगत नाही, आम्ही सांगू शकत नाही. हे काय ट्रान्सपरन्सी आणता येईल? आम्ही बिहारमध्ये 65 लाख लोक वगळले, ते का वगळले, कोण वगळले हे का नाही सांगत? मग निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलं की 18 लाख तर मृत आहे, आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली करायच्या असेल तर तुम्हाला काय पाहिजे, SIR पण नको, हे पण नको, ते पण नको, स्वतःच गोंधळले. ठीक आहे, मी विचारतो. हा अगतिकतेमधून काढलेला आजचा प्रकार होता. ठीक आहे, ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत ते. ओमराजे, आज तुम्ही रस्त्यावर उतरला, सत्ताधारी म्हणतात तुम्हाला काय करायचं नाहीये, मेहनत करायची नाही, काय करायचं नाही, तुम्हाला फक्त अराजक करायचं, या देशामध्ये गोंधळ निर्माण करायचा. आता काय काय शब्द वापरले, कांगावा करायचा, खूप. आता अनिल भाऊंकडे जेवढे शब्द आहेत तेवढे त्यांनी वापरून टाकले तुमच्याबद्दलचे. पण आज देशाची जनता ऐकतीये, सांगा तुम्ही का उतरलात रस्त्यावर? मला अनिल भाऊंना एवढंच सांगायचंय की निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कधी उपस्थित व्हायला लागलं? आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ह्या पक्षाच्या चिन्हाशी सारदम्य असणारं चिन्ह, त्या ठिकाणी पिपाणी,
त्या पिपाणीला कुणीही तुतारी म्हणत नाही, पण त्याला तुतारी नाव द्यायचं आणि ते चिन्ह त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर आणायचं. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे निवडणूक लढवली. माझ्या पक्षाचं चिन्ह होतं मशाल. बरोबर माझ्या मशीनच्या 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा माणूस आणायचा आणि त्याचं चिन्ह जे आहे त्या मशालीला सारदम्य असणार चिमणी द्यायचं. त्या माणसानं 23,000 मतं घेतलीत ह्या लोकसभेच्या गेलेल्या निवडणुकीत. मला वाटतं हे निवडणूक आयोग मग पारदर्शक कसं? इथं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का? निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नाही का किंवा ह्या पिपाणी ही जी लग्नात वाजवायची पिपाणी असते त्याला तुतारी म्हणत नाहीत, मग तिला तुतारी नाव का दिलंय? त्या तुतारीमुळे किती जागा गेल्या ह्याच्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लेखी म्हणणं त्यांचं ते निवडणूक आयोगाकडे दिलंय, तरी पण निवडणूक आयोग त्यात दुरुस्ती करायला तयार नाही. मग निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही ही वस्तुस्थिती दिसते ना आपल्याला सगळ्याला समोर. आणि बोंडेजींना मला प्रश्न विचारायचा आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक होती पूर्वी, ती नेमणूक कशी व्हायची? देशाचे सरन्यायाधीश असायचे, त्याच्यात पंतप्रधान असायचे, त्याच्यात राज्यसभेचा विरोधी पक्षनेता असायचा, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असायचा आणि कायदेमंत्री असायचा. म्हणजे सत्ताधारी पक्षातली 2 मतं, विरोधी पक्षातली 2 मतं आणि एक सरन्यायाधीशाचं जे मत आहे ते निष्प्रभ असायचं आणि त्याच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त नेमला जायचा. का कायदा बदलला? आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीश तुम्ही त्या ठिकाणी वगळून टाकलं. कायदे मंत्री आणि पंतप्रधान ही 2 मतं सत्ताधारी पक्षाची झाली, विरोधी पक्ष नेता. आता 2 मताच्या विरुद्ध 1 मताचा काही उपयोग होणारच नाही. म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यापासून त्या ठिकाणी तुम्ही कायद्यात बदल करता. आणि निवडणूक आयोग कसं वागतंय हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंय ना. समजा मी 3,29,000 मताच्या फरकानं आलो, पण माझी निवडणूक जर 20,000 मताच्या फरकात असती तर त्या निंबाळकरनं आज 23,000 मतं घेतलेत ना. माझ्या नावाचा आणि माझ्या चिन्हाचा सारथम्य असलेला वापर करून. त्याच्या वरच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, खालच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, पण माझ्या नावाशी सारथम्य असल्यामुळं, माझ्या चिन्हाशी सारथम्य असल्यामुळं त्या माणसानं 23,000 मतं घेतली. आणि शेवटी लोकशाहीमध्ये एका मतानं विजय हा सुद्धा विजय असतो. अशा पद्धतीनं हे सगळं करता ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज जे रस्त्यावर उतरायचं कारण तेच आहे की राहुल गांधींनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी दाखवून दिलंय की एक माणूस 3 ठिकाणी जाऊन कसा मतदान करतोय, एका फ्लॅटमध्ये 80 लोकांची मताची नोंदणी कशी झाली. मला वाटतं ह्याच्यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देणं किंवा अगदी खरं. ओमराजे, मी विचारतो पटकन, मला अनिल भाऊंची प्रतिक्रिया घ्यायची. टू द पॉइंट तुम्ही विचारलंय. अनिल भाऊ विरोधक म्हणतायत ये अंदर की बात है, निवडणूक आयोग आपके साथ है. कितीतरी उदाहरणं त्यांनी दिली. ट्रम्पेट सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या कायम तुमच्याच पथ्यावर का पडतात, हा त्यांचा सवाल आहे. ओमराजेंना मी एकच गोष्ट विचारतो की नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार हा का निवडणूक आयोगानं दिलेला आहे? चिन्ह ट्रम्पेट, ज्या ट्रम्पेटनं साताऱ्याची खासदारकी गेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची, तुम्हाला आठवत असेल. विलासजी ऐका प्लीज. ही निवडणुकीचे फ्री चिन्ह जे आहे ते फ्री चिन्ह अगोदरच निवडणूक आयोगाने घोषित केलेले असतात. आता तेच म्हणणं आहे की हे फ्री चिन्ह त्या मशालीशी सारथम्य असणार आणि ट्रम्पेट ओमराजे आपण बोलत होता तेव्हा मी बोलत नव्हतो, त्याच्यामुळे मी फक्त सांगतोय. नाही, पूर्ण ऐका ना. मी जेव्हा उभा होतो अपक्ष म्हणून, मी शिटी चिन्ह घेतलं होतं आणि त्याच्यासारखंच कुकरचं चिन्ह दुसऱ्यांनी घेतलं होतं. त्यांनी पण 10,000 मतं घेतले. आता त्या याच्यामधले शिटी आणि कुकर सारखं बोंडे साहेब या चिन्हाच्या बद्दल तक्रार नोंदवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षानं तक्रार नोंदवली निवडणूक आयोगाकडे की चिन्ह साधम्य असल्यामुळे मतं जात आहेत. चिन्ह आहे जे फ्री चिन्ह आहे ते फ्री चिन्ह घेण्याचा अधिकार त्या उमेदवाराला असतो आणि 3 चिन्ह त्याला नोट करावे लागतात आणि ते जर चिन्ह दुसऱ्या कोणी मागितलेलं नसलं तर त्या इंडिपेंडंट अपक्ष उमेदवाराला मिळतात. आता यामध्ये निवडणूक आयोग कुठे आला? आणि त्यामुळं ओमराजे तुम्ही जिंकून आले त्याच्याबद्दल अभिनंदन. बोंडे साहेब, निवडणूक आयोग फ्री चिन्ह तुमच्या कमळाच्या चिन्हाशी साधम्य असणारे एखादं चिन्ह निवडणूक आयोगाने नाही कमळाच्या चिन्हाशी साधम्य असणारं एखादं चिन्ह निवडणूक आयोगानं फ्री चिन्ह म्हणून ठेवलंय का? गुलाबाचं फूल वगैरे बघा, त्याच्या उलट बघा आमच्या मशालीची साधम्य असणारं चिन्ह ठेवलंय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडणूक आयोगानं ठेवलंय त्याच्याशी सारदम्य असणारं पिपाणी ठेवलंय, नाव त्याला तुतारी दिलंय. ठेवलंय का? बरं आणि अनिल भाऊ निवडणूक मी येतो आयोगाने तुमच्याकडे येतो. ठेवलंय का? बाकी पाहुण्यांना पण मला चर्चेत आणायचं आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांकडून तुम्ही आज बाजू मांडताय आणि खरं तर निवडणूक आयोगाचा एखादा अधिकारी यायला पाहिजे होता. माझी खूप इच्छा आहे त्यांनी यायला पाहिजे होतं आणि तो उत्तर द्यायला पाहिजे होतं. मला विलाजी मला हे माझं सांगा, तर म्हणणं आहे जोपर्यंत की निवडणूक निवडणूक आयोग किंवा आयोगाला कोणत्याही तक्रार अधिकाऱ्याकडे तुम्ही राष्ट्रवादी लेखी तक्रार काँग्रेस करत पक्ष नाही शरद तोपर्यंत काही पवारांनी होत नाही. तक्रार पत्रकार केली. परिषदेने जमत नाही की हे त्या राहुल गांधीला पण माहिती पिपाणीला आहे. तुतारी पण नाव राहुल नाही, द्यावं. गांधीला पत्रकार त्याला परिषदेचं सांगितलं तुमचं नाही फारसं पाहिजे. पटत नाही मला राहुल माहिती आहे ते. गांधीला